नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना या विषयातील आज आपण शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स ऑफ सिंगल ड्रग यू मस्ट नो म्हणजे एखादा सिंगल ड्रग LAQ किंवा SAQ मध्ये लिहित असताना तुम्हाला काय पॉईंट्स लक्षात ठेवायला पाहिजे, काय पॉईंट्सचा तुमचा फॉर्मॅट असला पाहिजे, काय सिक्वेन्स असला पाहिजे, तर ते सर्व पॉईंट्स आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासोबतच आपण प्रत्येक सिंगल ड्रगचे कोणते कोणते फॉर्म्युलेशन तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये आहेत ते सुद्धा पाहणार आहे व त्याचा आन्सर तुम्ही कशा पद्धतीने लिहिला पाहिजे, कशा पद्धतीने प्रेझेंट केला पाहिजे, हे सर्व पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही मध्ये व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काही गोष्टी समजणार नाहीत व तुम्हीच परत कमेंट कराल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांमध्ये देखील शेअर करा. तसंच इतर विषयाचे देखील शॉर्ट टिप्स अँड ट्रिक आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा अवश्य पहा. तर बघा, रसशास्त्र एवं भेषज कल्पनेच्या पेपरमध्ये तुम्हाला सिंगल ड्रग म्हणून एक टॉपिक आहे NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार. तर त्यामध्ये तुम्हाला गुडूची, अमलकी, गंधक आणि गैरिक हे 4 द्रव्य आहेत. तर त्याचे तुम्हाला फॉर्म्युलेशन विचारू शकतात. तर गुडूची हे भेषज रत्नावलीमध्ये रेफरन्स आलेला आहे. अमलकीचा रेफरन्स शारंगधर संहिता मध्यम खंडामध्ये आलेला आहे. गंधकचा रेफरन्स रसतरंगिणीमध्ये आलेला आहे आणि गैरिकचा रेफरन्स चरक चिकित्सेमध्ये आलेला आहे. तर हे तुम्हाला का इम्पॉर्टंट आहे, तर हा रेफरन्स गैरिकचा कोणता जरी कल्प तुम्हाला विचारला तर तुम्ही तिथे हा रेफरन्स लिहू शकता. तसंच गुडूची, अमलकी, गंधक इत्यादींचा. तर हा सुद्धा जे छोटे छोटे पॉईंट आहेत ना, ते तुम्हाला मार्क मिळवण्यामध्ये खूप महत्त्वाचे ठरतील. तर गैरिकमध्ये तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये 6 कल्प आहेत. तर लघुसूतशेखर, वटी, त्यानंतर गैरिक प्रदेह, गुटिकांजन, रसक्रिया, मलहर आणि वर्ण्यकर लेप. गंधकमध्ये तुम्हाला गंधक चूर्ण, गंधक रसायन, गंधक लेप, गंधक वटी, गंधक मलहर, गंधक द्रुते आणि गंधक तेल. गुडूचीमध्ये गुडूची चूर्ण, स्वरस, क्वाथ, घन, हिम, सत्व, अमृतादी गुगुळ आणि अमृतारिष्ट इत्यादी गोष्टी सिलेबसनुसार आहेत. आणि अमलकीमध्ये अमलकी स्वरस 8 गोष्टी आहेत. अमलकी स्वरस, चूर्ण, क्वाथ, त्रिफळा रसायन, त्रिफळा घृत, गुटिका, धात्री लोह, च्यवनप्राश, अवलेह. तर यापैकी तुम्हाला कोणावरही SAQ किंवा LAQ सुद्धा विचारला जाऊ शकतो, कारण 15 मार्कांचं वेटेज ह्याला सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यावर SAQ आणि LAQ फिक्स येणार आहे. तसंच या सर्वांचे डिटेल सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. जर तुम्हाला ते पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन, रसशास्त्राच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकता. खूप व्यवस्थित आपण व्हिडिओ टाकलेला आहे. तर आन्सर लिहिताना पहिला पॉईंट तर झाला संदर्भ म्हणजे रेफरन्स. नेक्स्ट पॉईंट असतो घटक द्रव्य. आता जे तुम्हाला दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये त्याचे तुम्ही घटक द्रव्य सुरुवातीला लिहिणं गरजेचं असतं. घटक द्रव्यामध्ये त्याची सर्व घटक द्रव्यांची नावं, सोबतच तुम्हाला मात्रा आठवत असेल की कोणता द्रव्य किती घ्यायचं, तर ते सुद्धा तुम्ही तिथे लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे घटक द्रव्य झाल्यानंतर मात्रा. आता ही मात्रा कोणाची आहे, तर ही त्या कल्पाची मात्रा आहे, एकत्रित मात्रा. तर ती कशी लिहायची, तर त्याची सुद्धा एक शॉर्ट ट्रिक आहे. जर स्वरस असेल तर जर तुम्हाला नाही आठवलं तर तुम्ही 10 ते 20 ml टाकू शकता स्वरसमध्ये. क्वाथामध्ये 40 ते 50 ml. चूर्ण असेल एखाद्या द्रव्याचं तर 1 ते 3 ग्राम, म्हणजे अमलकी चूर्ण तर 1 ते 3 ग्राम. त्यानंतर वटी असेल तर कधी 125 mg व 250 mg असे 2 ग्रुपमध्ये तुम्ही लिहू शकता. तर ही होती एक मात्राची ट्रिक. जर तुम्हाला पाठ केलेली मात्रा पेपरमध्ये आठवली नाही तर तुम्ही ही कॉमन मात्रा लिहू शकता. त्यानंतर आहे अनुपान. अनुपानामध्ये कोष्ण जल किंवा मधाचा अनुपान असतो शक्यतो, आणि जर लेप असेल तर कोणताही अनुपान लिहायची गरज नसते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही क्वेश्चन लिहिताना, आन्सर लिहिताना लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यानंतरचा पॉईंट आहे पथ्य अपत्य. आता पथ्य अपत्य म्हणजे काय, की काय पाळावे व काय पाळू नये. तर जे तुम्हाला दिलं आहे त्यानुसार तुम्ही रोगानुसार त्याच्यामध्ये पथ्य अपत्य टाकू शकता. तसंच अपत्य टाळावे असं पण लिहू शकता. पथ्याचं पालन करावं. तर हे काय इम्पॉर्टंट आहे, तर ते जे तुम्ही साईडला पॉईंट लिहिता मेन हेडिंग्स, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ते तुमचा आन्सर खूप ब्रॉड आणि खूप व्यवस्थित बनवतात. त्याच्या आतमध्ये तुम्ही प्रत्येकामध्ये 2-3 जरी पॉईंट लिहिले तरी ते आन्सर तुमचं कंप्लीट होतं. त्यामुळे ते मेन पॉईंट्स खूप गरजेचे असतात, ते सुद्धा तुम्ही अवश्य पाठ करा. यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे उपयोग किंवा रोगघनता. आता रोगघनतामध्ये काय लिहू शकतो आपण, जर एखादा आपण मलहर किंवा लेप याचं जर आपण लिहित असेल तर आपण काय लिहू शकतो, कुष्ठ, कंडू, शोथ, विसर्प, पामा किंवा त्वचा रोगांमध्ये हितकर असं लिहू शकतो. व जर आपण लेप किंवा मलहर सोडून इतर काही लिहित असेल म्हणजे स्वरस, कल्क, चूर्ण, तर आपण काय लिहू शकतो की ज्वर, अग्निमांद्य, श्वास, कास, बल्य, रसायन, अरुची, तर हे लिहू शकतो. तर ह्या काही अशा सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पेपरच्या वेळेस नाही आठवत, पण ते तुम्हाला आधी जर तुम्ही त्यासाठी रेडी असाल तर तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येतील. नेक्स्ट पॉईंट आहे केमिकल कंपोजिशन. आता केमिकल कंपोजिशन म्हणजे काय, जर तुम्हाला गंधक रसायन दिलं तर त्यामध्ये काय काय कंटेंट आहे, तर सुरुवातीला तुम्हाला गंधक म्हणल्यावरच 2-3 कंटेंट आठवायला पाहिजे, जे त्याच्या नावानुसार आठवायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा म्हणून काय लिहू शकता, तर अल्कोलॉइड्स, टॅनिन्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, गॅलिक ॲसिड, ग्लुकोज. कारण हे मी बऱ्यापैकी चेक केलेलं आहे, तर सर्वमध्ये हे कंटेंट येतं. त्यामुळे तुम्ही हे लिहिलं तर काही तुमचं चुकीचं ठरणार नाही. पण सुरुवातीला तुम्ही जे 2-3 मेन आहेत ते लिहायला पाहिजे, कारण ते मॅटर करतात.
तर हे झालं केमिकल कंपोजिशन. त्यानंतर फार्मॅकोडायनॅमिक्स आणि फार्मॅकोकायनेटिक्स. तर हा पॉईंट हा नवीन ॲड केलेला आहे सिलेबस कॉपीमध्ये. तर हा सर्वांच्या अंडर तुम्हाला लिहावा लागतो. त्यामध्ये काही नाही, फार्मॅकोडायनॅमिकमध्ये त्याची ॲक्शन कशी आहे, जे तुम्ही ड्रग लिहिताय किंवा जे कल्प लिहिताय त्याची ॲक्शन कशी आहे ते तुम्हाला थोडक्यात लिहायचं असतं. त्यामध्ये अँटीपायरेटिक, अँटी इन्फ्लॅमेटरी असं. त्यानंतर फार्मॅकोकायनेटिक्स म्हणजे ते ड्रग कशा पद्धतीने त्याचं मेकॅनिझम आहे, कसं ॲक्शन करतं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यामध्ये ADME. ए म्हणजे ॲब्झॉर्प्शन, त्याचं ॲब्झॉर्प्शन कसं आहे, कोणत्या रूटने आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन कसं आहे, मेटाबॉलिझम कसं होतं बॉडीमध्ये, आणि त्याचं एक्सक्रिशन म्हणजे ते बाहेर कसं जातं. तर हे तुम्हाला थोडक्यात लिहायचं असतं. तर हे पॉईंट्स गरजेचे आहेत. तर हा तर व्हिडिओ झाला की तुम्हाला सिंगल ड्रग कसा प्रेझेंट करावा किंवा कसं लिहावं त्याबद्दल. जर तुम्हाला प्रत्येक सिंगल ड्रग डिटेलमध्ये पाहायचं असेल तर त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते सुद्धा तुम्ही एकदा अवश्य पहा, जेणेकरून दोन्ही व्हिडिओ एकत्र जर तुम्ही बघितले तर तुम्हाला सिंगल ड्रगबद्दल कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल व ते तुम्ही पेपरमध्ये व्यवस्थित लिहू शकाल. तसंच या सर्व माझ्या व्हिडिओंना तुम्ही शॉर्टकट पद्धत न घेता तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड कसं आन्सर करता येईल किंवा आन्सर कसा प्रेझेंट करता येईल त्या अनुषंगाने तुम्ही हे सर्व व्हिडिओ घेत चला. तुम्हाला खूप फायदा ठरेल व हे तुम्ही एकदा तुमच्या अक्षरामध्ये स्वतः एका कागदावर लिहा, तरच तुम्हाला हे समजेल. नुसतं व्हिडिओ बघून तुम्हाला ते समजणार नाही. तर तुम्ही सुद्धा हाताने लिहून ते प्रॅक्टिस करा की हे आलं तर असं लिहायचं, ते आलं तर तसं लिहायचं, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक्झाममध्ये ते आठवण्यात सोपं पडेल. व तसंच जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील व तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड जर तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर नक्कीच कमेंट करा. तुमच्या एका कमेंटनी देखील मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते व असंच नवनवीन व्हिडिओज टाकण्यासाठी मी अजून प्रोत्साहित होतो. त्यामुळे तुमचे व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट खूप महत्त्वाचे आहेत. तर तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.